बालविवाह 14व्या 15व्या वर्षी होतो, 16व्या वर्षी नको असलेलं बाळंतपण त्या मुलीवर लादलं जातं. त्या मुलीच्या स्वतःच्या शरीराची वाढ झालेली नसते, तिच्या गर्भाशयाची वाढ झालेली नसते, तिच्या मनाची तयारी नसते, शरीराची वाढ झालेली नसते आणि त्या गर्भामध्ये नवीन जीव तयार होतो. त्याच्यामुळे जन्माला येताना ते बाळ किती सक्षम असणार हा एक प्रश्न असतो. त्याच्यामुळे बाळंतपणामध्ये एकतर माता मृत्यू होतो किंवा बाळ मृत्यू होतं आणि म्हणून हे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून उद्याचं सक्षम सुदूर महाराष्ट्राचं स्वप्न जर आपण पाहत असेल तर जन्माला येणारे बाळ हे मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असलं पाहिजे. आणि याच्यासाठी खऱ्या अर्थानं बालविवाहाच्या विरोधाची चळवळ ही मोठ्या प्रमाणात वाढली गेली पाहिजे. याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य देखील फार मोलाचं राहणार आहे. म्हणून मला आपल्या माध्यमातून विनंती करायची, अशा पद्धतीचा कुठेही बालविवाह होत असेल त्याची जरी माहिती आपल्याला असेल, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही सगळेजण तुमच्याकडे पाहतो, तर आपण जरूर या संदर्भातली तक्रार ही 112 क्रमांकावरती करावी. आपल्याही माध्यमातून ही बातमी मला आवडून असं वाटतं की संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जावी, जेणेकरून याच्या संदर्भात जनजागृती आपल्याला करता येईल. यामध्ये दामिनी पथक असेल, निर्भया पथक असेल, बडीकॉप असेल, पोलीस काका, पोलीस दिदी या सगळ्यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना एक जनजागृतीचा कार्यक्रम राबवण्यात येतो. मी आत्ताच्या बैठकीमध्ये ग्रामीण आणि शहरी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की शाळेच्या प्राईम टाइम मध्ये, शाळा सुटण्याच्या आणि भरण्याच्या वेळामध्ये केवळ शाळेच्या बाहेरच्या कॅम्पसमध्ये न थांबता आतल्या प्रिमाइसमध्ये त्यांनी जाऊन एकदा शालेय विद्यार्थ्यांना आपली स्वतःची ओळख करून जावी. पण ती प्रार्थनेच्या वेळेस असेल, प्रार्थना सुरू होण्यापूर्वी किंवा संपल्यानंतर. आणि त्या संदर्भात 1098 1091 हे टोल फ्री क्रमांक विद्यार्थ्यांसाठी आहे. माझी आपल्याला देखील विनंती आहे की हे टोल फ्री क्रमांक त्यांच्यापर्यंत पोहोचावे, जेणेकरून मुलींना शालेय जीवनामध्ये कोणत्याही अडचणी आल्या, शाळेत जाताना, क्लासला जाताना, बाहेर जाताना कोणी छेडछाड करत असेल, पाठलाग करत असेल, असेल मेसेज पाठवत असेल तर या संदर्भातली तक्रार ही आपल्याला पोलिसांपर्यंत करता यावी. म्हणून विद्यार्थ्यांसाठी असलेला 1098 हा टोल फ्री क्रमांक फार महत्वाचा आहे. माझी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती, आपल्या माध्यमातून 1098 हा टोल फ्री क्रमांक या छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून त्यांना कोणतीही अडचण आली तर ते निश्चितपणाने या क्रमांकावरती संपर्क करून मदत मागू शकतात. पिंक पथक याचं मला मनापासून कौतुक वाटतंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील 100 पेक्षा जास्त केसेस ज्याच्यामध्ये पिंक पथकाने अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे फास्ट ट्रॅक कोर्टाच्या प्रोसेसच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि अशा पद्धतीचं पिंक पथक हे चांगल्या पद्धतीने काम करत असताना कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची भूमिका या पथकाच्या माध्यमातून घेतली जाते. आयसी कमिटीच्या बाबत कामगार आयुक्तांनी माहिती दिली, पण यामध्ये आयसी कमिटी खरं तर इंटरनल कंप्लेंट कमिटी हा प्रत्येक शासकीय, खाजगी, निमशासकीय आस्थापना जिथं आहे त्या प्रत्येक ठिकाणी असल्याच पाहिजे. ज्या पद्धतीने कोणतीही नवीन यंत्रणा सुरू करताना, कोणतेही शॉप चालू करताना ज्या पद्धतीने शॉप ऍक्ट लायसन्सची प्रोसेस ही ज्या तरतुदीने केली जाते तशाच पद्धतीने आयसी कमिटीची तरतूद होणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या आयसी कमिटी तातडीने कराव्यात. ज्या भागामध्ये आयसी कमिटी नसतील तिथे कारवाई करावी, कारण कामगार आयुक्तांना तो अधिकार आहे. आयसी कमिटी जर एखाद्या भागामध्ये नसेल तर तातडीने त्या ठिकाणी 50,000 रुपयाचा दंड आणि ती कोणतीही शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना कोणतीही असू दे त्याला टाळं ठोकण्या इतका अधिकार या कामगार आयुक्त विभागाला आहे. त्याच्यामुळे या कमिट्या फार महत्वाच्या आहेत आणि ते होणं गरजेचं आहे. यामध्ये भरोसा सेलच्या माध्यमातून 1968 तक्रारी गेल्या वर्षामध्ये दाखल झाल्या. त्यापैकी 1337 तक्रारीमध्ये समझोता झाला. उर्वरित तक्रारी ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहेत. या परिवहन विभागाच्या अहवालामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 8 आगार आहेत. प्रत्येक ठिकाणी ठिकाणी कक्ष, स्वच्छतागृह आहेत का, केअरटेकर आहेत का याची माहिती घेतली. मी स्वतः या काही ठिकाणचे व्हिडिओ कॉल करून तातडीने पैठणच्या स्वच्छतागृहासाठी तातडीने कॉल केला आणि आम्ही व्हिडिओवरती तिथली स्वच्छतागृह कशी आहे पाहिली. स्वच्छतागृहाची एंट्री करत असताना सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग बर्निंग मशीन होतं, पण ते नादुरुस्त होतं, ते दुरुस्त करायला सांगितलं. त्याचबरोबर हिराकरण कक्ष चांगल्या पद्धतीचा होता, पण अशा पद्धतीने केवळ एका ठिकाणचीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये हिराकरण कक्ष आणि स्वच्छतागृह हे चांगल्या पद्धतीने असावेत यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत. आरोग्य विभाग हा अत्यंत महत्वाचा वाटतो, कारण की खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलींचे दर हजारी प्रमाण हे 891 आहे. ते खरं तर तसा विचार केला तर 891 हे आपल्यासाठी अतिशय विदारक स्थिती आहे.
आजही आपलं चांद्रयान चंद्रावर गेलं म्हणून आम्हाला अभिमान वाटतो, कौतुक वाटतं, पण अजूनही वंशाला वारसदार पाहिजे म्हणून मुलींची मोठ्या प्रमाणामध्ये हत्या केली जाते आणि यासाठीच्या सूचना या आरोग्य विभागाला दिले. पीसीपीएनडीटी ऍक्ट नुसार धाडसत्र सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून जरी चांगल्या पद्धतीने या सगळ्यांचा पाठपुरावा केला गेला असता तरी कोणत्याही ठिकाणी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ह्या ग्रामपंचायतीपर्यंत काम करत असताना 3ऱ्या-4थ्या महिलापर्यंत महिलांची प्रेग्नेन्सी असतानाचं रेकॉर्ड त्या ठिकाणी नोंदलं जातं. त्यानंतर रेकॉर्डवरती कोणत्याही महिलांची नोंद येत नाही. याचाच अर्थ मुलीचा गर्भ असेल तर तो गर्भ इतर ठिकाणी जाऊन त्याचं अबॉर्शन केलं जातं. असं होऊ नये त्याच्यासाठी अगदी मायक्रो लेवलला जाऊन प्लॅनिंग करून अशा पद्धतीने मुलींचं प्रमाण कमी होत असेल तर संबंधित विभागाला तातडीने सूचना दिले आणि याच्यासाठी सोमवारपासून हे धाडसत्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू केलं जाईल. त्याचबरोबर शिक्षण विभाग आहे. शिक्षण विभागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 4456 शाळा आहेत. या शिक्षण विभागाच्या माध्यमातून खरोखर मुलींसाठी असलेल्या सखी सावित्री कमिटी असतील, शिक्षक पालक संघटना असतील, स्वच्छतागृह आहेत, तक्रार पेटी आहेत, या सगळ्यांच्या बाबतचा आढावा घेतला. काही ठिकाणी कमी पडतो. जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक स्वच्छतागृहांमध्ये पाणी पुरवठा करत असताना ती यंत्रणा कमी आहे, पण त्याचं काम अर्धवट आहे. अजून जेव्हा काम पूर्ण होईल त्यावेळेस कदाचित स्वच्छतागृहांपर्यंत पाणी पोहोचेल. तर तशा पद्धतीने देखील सूचना त्या दिलेल्या आहेत. एकूणच संपूर्ण विभागाचा आढावा घेतलेला आहे. यामध्ये विशेष करून कौटुंबिक हिंसाचार असेल आणि बालविवाह या सगळ्यांवरती फार मोठ्या प्रमाणातलं काम हे करावं लागणार आहे. मला आज सुरुवातीने आवर्जून सांगितलं की बालविवाह रोखण्यासाठी त्यांनी मोहीम हाती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी केटर्स असतील, पार्लर्स असतील, शाळा कॉलेज असतील, त्याचबरोबर प्रिंटिंग प्रेस असतील, भटजी असतील जे लग्न लावून देणारे आहेत, असे समाज कल्याण मंदिरं असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना पत्र काढलेलं आहे की आपल्या माध्यमातून कुठेही अशा पद्धतीची माहिती जर आपल्याला मिळाली तर तातडीने आपण या कार्यालयाशी संपर्क साधावा, जेणेकरून या ज्यांनी बालविवाह लावून देतील किंवा करून देतील यांच्यावरती कारवाई करता येईल. असे एकंदर संपूर्ण जिल्ह्याचा आढावा आजच्या या आढावा बैठकीमध्ये घेतलेला आहे. मला असं वाटतं सर्व विभागांचा आढावा झालेला आहे. काही ठिकाणी काही विभाग अतिशय उत्तमरित्या काम करतात, काही ठिकाणी कमी पडत असेल तर ते कमी जिथं आहे ते भरून करण्याचं काम त्या कालावधीमध्ये करण्याच्या सूचना या सगळ्यांना दिलेल्या आहेत. मला पुन्हा एकदा आपल्याला विनंती करायची ती म्हणजे की आपल्या माध्यमातून सायबर गुन्हेगारी ही मोठ्या प्रमाणात वाढते, पण आपल्या माध्यमातून हा टोल फ्री क्रमांक संपूर्ण जिल्ह्यामध्ये जावा. 1030 हा सायबरचा टोल फ्री क्रमांक आहे. विद्यार्थ्यांसाठी असलेला टोल फ्री क्रमांक 1098 आहे. महिलांसाठी असलेला 1091 आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला 1090 आहे. तर या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधून आपण मदत मागू शकतो. अनेक ठिकाणचे योजना या सर्वसामान्य महिलांपर्यंत, कष्टकरी कामगारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो, पण यामध्ये काही त्रुटी आढळल्यास, काही कमी असतील तर ते जरूर भरून काढण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून आपण दिलेल्या सूचना, आपल्याकडून आलेल्या माहितीनुसार आम्ही करण्याचा प्रयत्न करू. यामध्ये आपला काही प्रश्न असेल तर जरूर विचारा. यामध्ये बालविवाह लावणाऱ्या मंडपवाल्यावर आपण ते कारवाई करणार आहोत, दाखल करणार आहोत. राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर माझं पहिलं पत्र जे राज्य शासनाला होतं ते बालविवाह रोखण्याच्या संदर्भात होतं. यामध्ये सुरुवातीपासून आम्ही ही भूमिका घेतो की पोलीस पाटील, ग्रामसेवक असेल यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्यांना त्या संपूर्ण गावाची, ग्रामपंचायतीची माहिती असते. मतांचं राज्य लग्न लावणारा भटजी असेल, मंडप उभारणारा असेल, याच्यामध्ये स्वतः सिओच्या माध्यमातून गेली 3 वर्ष आम्ही याचा पाठपुरावा करतो. सिओच्या माध्यमातून त्यांनी पत्र काढलेलं आहे. यामध्ये केटर्स असतील, पार्लर्स असतील, लग्न लावून देणारे भटजी असतील, प्रिंटिंग प्रेस असतील, समाज कल्याण मंदिर असतील, या कोणत्याही ठिकाणी असं आढळून आल्यास की बालविवाह होतोय किंवा त्या संदर्भातली जर माहिती कुठे मिळत असेल त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. आणि या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे येणाऱ्या व्यक्तींकडून जर माहिती मिळते, इतकंच काय अगदी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ही माहिती देण्यात आलेली आहे की आपल्या मैत्रिणी असतील
किंवा अशा कोणाकडून जरी माहिती कळत असेल तर त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठीचे आपल्याला त्याचा बदलही थोड्या दिवसामध्ये दिसून येईल. फक्त शिफारस लावायची की आतापर्यंत महाराष्ट्रात तरी कारवाया झाल्या ग्रामसेवक आणि पोलीस शिफारस आहे का आता? आम्ही राज्य शासनाला शिफारस करणार आहोत. यापूर्वी शिफारस केलेली आहे, त्याच्यानंतर खूपसा बदल आम्हाला जाणवला. 3 वर्षांमध्ये अनेक ठिकाणी हे प्रमाण 3 वर्षापूर्वीचं आणि आत्ताचं प्रमाण 3 वर्षांमध्ये आम्ही युक्त पातळीवरती काम करतोय. ग्रामसभेमध्ये ठराव करत असताना विधवा प्रथाचा जसा ठराव होतो तसाच बालविवाहाचे ठराव आम्ही करून घेतलेले आणि महाराष्ट्रामधून अतिशय उत्तम असा प्रतिसाद या ठरावांना मिळाला. ग्रामसभेतले ठराव होताना हे ग्रामस्थांच्या समोर होत असताना त्यामध्ये महिलांचा सहभाग मोठा असतो आणि म्हणून साहजिकच ज्या ज्या ठिकाणी असे निर्णय घेतले जातात तिथल्या सहभागामुळे त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल आपल्याला होताना दिसतो. त्याच्यामुळे परत एकदा राज्य शासनाकडे शिफारस करत या सगळ्या व्यक्तींवरती त्यांची जबाबदारी आहे ती त्यांनी पार पाडावी आणि अशा पद्धतीने अजूनही बालविवाह जर मोठ्या प्रमाणात होत असतील तर हे सगळे निश्चितच दोषी आहेत. मॅडम, देशातल्या इतर राज्यांमध्ये महाराष्ट्रात कौटुंबिक हिंसाचाराचा रेशो प्रमाण कौटुंबिक हिंसाचाराचे आपण जर पाहिलं तर लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये हे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात होतं. कोविड कालावधीनंतर जे प्रमाण वाढले ते अजूनही त्याच पद्धतीचं कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण दिसतं. अगदीच लग्न झाल्यानंतर 15 ते 20 दिवसात महिनाभरामध्ये डिवोर्स मागणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. म्हणून मी आपल्याला मगाशी जसं सांगितलं की आपल्याकडे लग्नानंतर काउन्सिलिंग सेंटर्स कडे जायचं पद्धत आहे किंवा आपली मानसिकताच तशी आहे. तर प्रीमॅरेज काउन्सिलिंग सेंटर जर सुरू केला की खऱ्या अर्थानं आपली लग्न झाल्यानंतर आपली जबाबदारी काय, तर त्या पद्धतीने आपल्याला खरं तर यामध्ये काम करता येईल. या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये खरं तर विसंवाद असल्या नात्यांमधील गैरसमज असतील यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी होताना दिसतात. त्यांना त्या होऊ नये त्याच्यासाठी भरोसा असेल यांच्या माध्यमातून अशी आकडेवारी खरं तर महाराष्ट्र किती क्रमांकाला आहे किंवा काय, कारण की प्रत्येक वेळेस आकडेवारी बदलत वगैरे असते. पण कौटुंबिक हिंसाचारामध्ये आपण जेव्हा कोविड कालावधीमध्ये होतो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये देशात पहिल्या 5 मध्ये होतो. महिला कशाचा राज्य महिला आयोगाच्या तक्रारी त्यामध्ये शिक्षेचं प्रमाण कसं आहे आपल्याकडे ज्या याच्यामध्ये राज्य महिला आयोगाकडे ज्या आता तक्रारी आल्या 152 तक्रारी होत्या. आम्ही 24 येणाऱ्या तक्रारी आणि त्याच्यामध्ये हो याच्यामध्ये तुम्हाला हा सगळा अहवाल मी तुम्हाला राज्याचा अहवाल त्याच्यामध्ये तुमच्या ग्रुपवरती देते. याच्यामध्ये 23 पासून मार्च 24 पर्यंतच्या वैवाहिक समस्या किंवा ह्या सगळ्या केसेस आहेत त्याच्या संदर्भातली फार मोठी आकडेवारी आपल्याकडे आहे. मी तुम्हाला ती ही आकडेवारी इतकी मोठी आकडेवारी सांगण्यापेक्षा पूर्ण राज्याची आकडेवारी तुमच्यामध्ये सांगते. मला याच्यामध्ये सांगायचे की आयोगाकडे येणाऱ्या तक्रारी सोडवण्याचं प्रमाण कसं असा प्रश्न तुमचा होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचं जर जनसुनावणी पाहिली तर माझ्या बरोबर जनसुनावणीमध्ये विधी सेवा प्राधिकरण, संबंधित पोलीस विभाग, त्याचबरोबर समुपदेशन केंद्र हे सगळे एकत्रितरित्या होत्या. येणाऱ्या तक्रारी ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात. म्हणजे काही तक्रारी ह्या काउन्सिलिंगच्या माध्यमातून मिटवल्या जातात, काही तक्रारी ह्या न्यायालयीन प्रक्रियेमधल्या होत्या ज्या विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून लवकर निकालात काढल्या जातात. तर काही तक्रारींमध्ये हा समझोता होत असतो, जसा आज या ठिकाणी 14 कुटुंबांमध्ये समझोता झाला. त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रमाण या तक्रारींमध्ये राहतात. आज आमच्याकडे आलेल्या 152 केसेसमध्ये 152च्या 152 केसेस त्या आम्ही ऐकून घेतलेल्या. त्याच्यामधल्या 152 तक्रारी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या विभागाशी संबंधित आहेत. जर न्यायालयीन प्रक्रिया असेल तर मी तुम्हाला दावा करू शकत नाही की ती इथली तर मिटली म्हणून. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ह्या केसेस समुपदेशनाच्या माध्यमातून जातात. त्याच्यामुळे त्या केसेस सोडवण्यासाठी थोडासा कालावधी जातो, कधी 2 महिने, कधी 4 महिने, कधी 6 महिन्याच्या. इतकंच होतं की विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून वर्षानुवर्ष ज्या केसेस चालतात त्या वर्षानुवर्ष न चालता काही दिवसांच्या कालावधीमध्ये आम्ही त्या कोर्टामध्ये निकाल काढतो. त्याच्यामुळे येणाऱ्या सगळ्या केसेस वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, वेगवेगळ्या माध्यमातून. ते पोलीस स्टेशनच्या काही संबंधातल्या काही तक्रारी होत्या, काही समुपदेशनाच्या माध्यमातल्या, ह्या सगळ्या वेगवेगळ्या विभागाच्या तक्रारी त्या विभागामध्ये निकालात काढल्या. पण 152 तक्रारींसाठी आम्ही 4 पॅनल केले होते.
नंतर पॅनल वाढवावे लागेल. प्रत्येक व्यक्तीचं ऐकून घेत असताना त्याला न्याय देणं, संबंधित विभागाकडे पाठवणं. त्याच्यामुळे शेवटची व्यक्ती शेवटचा तक्रारदार जाईपर्यंत आमचे पॅनलिस्ट काम करत होते आणि मोठ्या प्रमाणात आम्ही इथं पॅनल ठेवले होते. प्री मॅरेज काउन्सिलिंग महिला आयोगाच्या माध्यमातून आहे का पोलीस प्रशासनात सेल वगैरे जे आहे? आपले समुपदेशन केंद्र हे दोन प्रकारचे असतात. समुपदेशन केंद्र हे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये जे असतात ते पोलीस विभागाकडून असतात. पोलीस स्टेशनच्या आवाराच्या बाहेरचे जे असतात ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असतात. हे दोन प्रकारचे काउन्सिलिंग सेंटर्स असतात. तर इथून पुढे म्हणजे आता जर हे सगळं तक्रारींचा प्रकार पाहिलं तर लक्षात येतं की अशा पद्धतीने प्री मॅरेज काउन्सिलिंगची सुद्धा गरज आहे. त्याची शिफारस आम्ही मांडू. त्याच्यासाठी आम्हाला समितीचा अहवाल देऊ. महिला आयोग स्थापन करेल का? महिला आयोग प्रत्येक वेळेस ज्या काही गोष्टी असतात त्याच्या शिफारशी शासनाला करत असतात. तो आयोगाचा अधिकार असतो की असं करा आणि हे केलं पाहिजे. याच्या पाठीपाठी